सगळ्यांना पटकन वेट लॉस हवा असतो. म्हणजे वेट लॉस करायचं झालं की आपण गुगलवर सर्च करतो आणि गुगलवर लगेच येतं 7 दिवसात 5 किलो वजन कमी करा. पण हे खरं शक्य आहे का? मिथ आणि रियालिटी काय आहे याबद्दल आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी नूतन फौजी पत्नी आणि मी माझी वेट लॉस जर्नी तुमच्यासोबत शेअर करत असते. आज आपण घेऊन आलो आहोत माझा वेट लॉससाठीचा डाएट. एकदम सिंपल, घरच्या घरी करता येण्यासारखा. मी 80 किलोवरून 70 किलोवर आज आलेले आहे आणि 10 किलो वेट लॉस केलेला आहे आणि अजूनही माझी जर्नी कायम सुरू राहणार आहे. एक गोष्ट म्हणजे वेट लॉस म्हणजे उपाशी राहणं नाही. आणि तसं केलं तरी काय होतं, चिडचिड होती, थकवा येतो, विकनेस येतो आणि पुन्हा वेट गेन होतं. तर वेट लॉस म्हणजे स्मार्ट इटिंग प्लस कन्सिस्टन्सी. चला तर घरच्या घरी वेट लॉस कसा करायचा, मी काय केलं म्हणून माझा डाएट आणि खूप छान पद्धतीने झाला आणि माझा रिझल्टही खूप छान आला. तर सुरुवात करूया. तुम्ही अजूनही वजन कमी करण्यासाठी चुकीच्या गोष्टी करताय का? हा व्हिडिओ बघितल्याशिवाय डाएट करायला सुरुवात करू नका. अजूनही तुम्हाला या गोष्टीवर विश्वास आहे का की 7 दिवसात 5 किलो वजन कमी होतं? मी फॉलो केलेला डाएट प्लॅन तुम्ही जरी फॉलो केला तरी तुम्ही महिन्याला 2 ते 4 किलो वेट लॉस इझिली करू शकता. सर्वात आधी एक मिथ क्लिअर करायचं, ते म्हणजे 7 दिवसात कुठेही 5 किलो वजन कमी होत नाही आणि ते झालं तरी ते वॉटर लॉस असतो, फॅट लॉस नसतो आणि पुन्हा वेट गेन खूप फास्ट पद्धतीनं होतं. आपल्याला काही तसं अजिबात करायचं नाही आहे. आपल्याला हेल्दी वेट लॉस करायचं आहे. म्हणजे आठवड्याला अर्धा ते 1 किलो वजन कमी झालं तरी काही हरकत नाही. ते हेल्दी वजन कमी होणं असतं. म्हणजे महिन्याला 4 किलो वजन कमी होणं नॉर्मल आहे. याच्यामध्ये काय असतं, 60% डाएट असतो आणि उरलेल्या 40% हा एक्सरसाइज असतो. एक्सरसाइज तर आपल्या महिलांचा होतच असतो. मुलांमागं धावणं, घरातली कामं करणं, इकडे तिकडे करणं. आता येतो विषय डाएटचा, जो की आपल्याकडून फॉलो होत नाही. म्हणजे आपण सगळी कामं करत बसतो पण स्वतःसाठी अजिबात वेळ देत नाही. मी किचनमध्ये गेली की सकाळची सुरुवात आपल्या तयारीला असते. ते म्हणजे मी असं स्प्राऊट बनवायला घेते, म्हणजे मोड आलेले कडधान्य. एक डब्बा केलेला आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे, छोले, मूग, मटकी, चवळी सगळं एकत्र करून ड्राय एक भरणीमध्ये घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी एक मोल्ड मेकर म्हणजे असा ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेला आहे डब्बा. त्याच्यामध्ये 3 कप्पे आहेत. खालच्या डब्यामध्ये पाणी ठेवायचं आणि वरती जे रेड हुक आहे त्याच्यावरती भिजवलेलं कडधान्य ठेवायचं आहे आणि ते अपोजिट साईडला ठेवायचं आणि मग झाकण लावायचं आणि ते एका दिवसात सहज खूप छान मोड येतात. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे माझं डेली रुटीन मस्ट हॅव आहे. मी हे मोड आलेलं कडधान्य स्वतःही खाते आणि मुलांनाही त्याचा डोसा बनवून देते. हे माझं डेली रुटीन वर्क आहे की मोड आलेलं स्प्राऊट खाणं. दुसरी गोष्ट म्हणजे घरचं दूध असतं. घरचं म्हणजे क्वार्टरवरती काही घरचं दूध नाही आहे, पण दूधवाला येतो, तो एकदम प्युअर दूध देतो. तर पनीर फाडून घ्यायचं, म्हणजे मुलांनाही हेल्दी खायला मिळतं आणि आपल्यालाही त्याचा फायदा होतो. पनीर फाडून घेतल्यानंतरनं ते राहिलेलं पाणी टाकून द्यायचं नाही. त्याच्यातच पीठ मळून घ्यायचं किंवा भाजीमध्ये, पातळ भाजीमध्ये, डाळ शिजवताना वगैरे टाकून घ्यायचं. पनीरही मी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये खाते. कधी उपीटमध्ये टाकून खाते, कधी डोसा बनवून खाते. डोसा म्हणजे इन्स्टंट डोसा असतो. हे जे कडधान्य आहे ते ग्राइंड करून त्याच्यामध्ये रवा, थोडंसं गव्हाचं पीठ, बेसन आणि हळद, मीठ टाकून इन्स्टंट डोसा बनवलेला असतो. त्याच्यामध्ये पनीर टाकून असं खूप फास्ट होतं. अशा रेसिपीजच्या व्हिडिओज प्रोटीन रिच मी तुम्हाला आणखीन शेअर करेन. आणि ही सकाळची तयारी खूप फास्ट आणि क्विक होते. मुलांचीही तयारी करायला सुरुवात करते. फ्रूट्स कट करून ठेवणं असेल, अनार सोलून ठेवणं असेल, त्याचबरोबर स्वतःचाही नाश्त्याचं. दही खाण्यापेक्षा मी ताकाला प्रेफर करते. दह्यातच पाणी घालून थोडंसं पातळ असं बनवते आणि ते मी घेत असते. ही झाली सकाळची लगबग माझी तयारी स्वतःसाठी आणि मुलांसाठी देखील. अनार असेल, हे बघा सोलून ठेवले, आणि ताक स्वतःसाठी. कसं असतं ना, आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात पण आपण स्वतःसाठी करायला टाईम अजिबात देत नाही. पण हे एक्सक्यूज सोडलं ना, टाईम नाही आहे,
तर वेट लॉस खूप इझिली होतं. आपण पहिल्यांदा डोक्यात फिट करून ठेवायचं की मलाही फिट व्हायचे आणि मुलांनाही फिट ठेवायचे, तर मग आपोआपच जर्नी सुरू होते. आणि ती काही एका दिवसाची जर्नी नाही आहे, ही कन्सिस्टन्सी आहे आणि ती एक आपल्या लाईफस्टाईलचा भाग बनला पाहिजे. असं नाही की वजन कमी करायचं आणि तेवढ्यापुरतंच मला कमी खायचं आहे आणि हेल्दी खायचे नाही. पूर्ण आयुष्यभर आपल्याला हेल्दी लाईफस्टाईल ठेवायचं आहे, हेल्दी राहायचं आहे आणि हेल्दी सगळ्यांना ठेवायचं आहे. ही जबाबदारी आपलीच असते. आणि उठल्याबरोबर मी काय करते, एक तांब्यावरून पाणी घेते. अर्धा लिटरचा तांब्या असेल हे, एका पातेल्यामध्ये घेते, गॅसवर गरम करायला ठेवते. कोमट पाणी करायचं. एक छोटासा डब्बा केला आहे आणि त्याच्यामध्ये मी जिरे, ओवा, बडीशेप आणि हळद असं ड्राय मिक्सचर करून ठेवलेलं आहे आणि लिंबाचा रस असं मिळून कोमट करायला ठेवते. साईडला दूध तापवायला ठेवते. घरचं दही बनवते, विकतचं दही खाण्याला प्रेफर करत नाही. दूध थोडंसं कोमट करायचं, त्याच्यामध्ये 2-3 चमचे दह्याचे मुरण टाकायचं आणि हलवून ठेवायचं आणि खूप छान फ्रेश दही तयार होतं आणि आंबटही लागत नाही. त्यामुळे आपण इझिली खाऊ शकतो ते दुपारच्या जेवणामध्ये. सकाळी हे मस्ट हवं असतं की दही बनवणं, पनीर पाडणं, दूध गरम करणं, मोड बनवायला ठेवणं. दुसऱ्या दिवशीचं असतं, त्याचीही तयारी असते. आता हे मोड आलेलं आहे आणि आता दुसऱ्या दिवशी येण्यासाठी रात्रभर भिजवून ठेवलेले कडधान्य पुन्हा आपण डब्यामध्ये आधी दाखवलं त्याप्रमाणे सेट करायला सुरुवात करायचं. हे बघा, असं पाणी घ्यायचं, खालच्या भांड्यामध्ये ठेवायचं आणि हे रात्रभर भिजवलेले कडधान्य आहेत जे तुम्ही बघू शकता. सगळं आहे त्याच्यामध्ये, शेंगदाणे, छोले, चवळी, मूग, मटकी सगळं. आणि ते असं धुवून घ्यायचं, स्वच्छ छान भिजवलंच पाहिजे आणि मग ते मोड आणायला ठेवायचं. मी ना आधी हे असं काही करत नव्हते, पण जेव्हापासून मी वेट लॉस जर्नी सुरू केली आहे तेव्हापासून मी स्वतःमध्ये थोडा बदल करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे हे कडधान्य खाणं असेल, शिजवून खाणं असेल, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये खाते. कधी फक्त मीठ हळद टाकून शिजवून खाते, कधी कांदा, टोमॅटो, काकडी, दही, सॅलेड बनवून खाते. मुलं अशी खात नाहीत तर मी ते ग्राइंड करून डोसाच्या फॉर्ममध्ये त्यांना देते किंवा कधी मी त्यात तांदूळ टाकून, हळद मीठ टाकून भात बनवून देते. म्हणजे कसं आहे ना, सगळे प्रोटीन्स हे मुलांना मिळालेच पाहिजे आणि आपल्यालाही त्याचा फायदा झाला पाहिजे. आपल्याला किती काम करावं लागतं आणि याच्यामध्ये आपले सिझेरियन असतात, नॉर्मल डिलिव्हरी असू दे, खूप ऑपरेशन झालेले असतात आणि लाईफ टाईम आपल्याला आजारातून बरं व्हायचं. ह्या मोड आलेल्या भांड्याने माझी खूप मदत झाली. म्हणजे मी 3-4 प्रकारचे कडधान्य एकाच वेळी छान मोड आणू शकते. आणि ते रेडवालं बटन आहे त्याच्या साईडनं फक्त ठेवायचं, अपोजिट डायरेक्शनला ठेवायचं. खूप सिम्पल आहे पण खूप हेल्पफुल झालेलं आहे. काय होतं, आपण सगळं व्यवस्थित फॉलो करतो पण तरी पण आपलं वजन कमी होत नाही. पण 0 ऑइल असं म्हणतात, पण आपल्याला ते अजिबात शक्य नाही. पण कमीत कमी तेलाचा वापर, कमी मसाल्यांचा वापर करायचा. आपण सातारी माणसं असतो आणि घाटी माणसं खूप, म्हणजे प्रत्येक भाज्यांमध्ये वाटणाच्या भाज्या असतात. लसूण, खोबरं, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट, परत जवसाची चटणी, सगळं असं एकदम असं तळतरी आलेली भाजी आपण खात असतो. पण नाही, हा बदल करणं खूप गरजेचं आहे. कमी तेलातलं, थोडं कमी मसाल्यातलं भाज्या बनवल्या की खूप छान इफेक्ट होतो आपल्या स्किनवर, आपल्या पोटावरती, आपल्या वजनावरती, आपल्या इंचेसवरती. हे बदल नक्की करा भाज्यांमधले. आणि सॅलेड म्हणलं की कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर, रूट बीट हे सगळं असतं घरात, आणतो पण आपण स्वतः खात नाही. हे सगळं कट करायचं आणि जेवायला बसलं की अर्धी थाळी, अर्धी बाजू ही सगळी सॅलेडने आणि राहिलेली अर्धी बाजू सुकी भाजी, पातळ भाजी, डाळ आणि चपाती याची जागा यांनी घेतली. अशी छान पूर्ण थाळी झाली की आपल्याला परफेक्ट जेवण होतं. आणि संध्याकाळच्या टायमिंगचं पुढे बोलतच राहूयात आपण. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळची सुरुवात कोमट पाण्यानेच करा. कारण काय होतं, कोमट पाण्यामध्ये मी ॲडिशनल म्हणजे जिरे, ओवा, बडीशेपचं पाणी घेते. एकदम थोडंसं टाकते, छोटा पोहेखानी चमचा टाकते, पण त्याने मला खूप फायदा झालेला आहे. मेटाबॉलिझम वाढतो आपला आणि पोट साफ व्हायलाही मदत होते यामुळे. त्यामुळे सुरुवात ही झालीच पाहिजे. पुढे काही हो, पण दिवसाची सुरुवात ही गरम पाणी पिण्यानेच करायची नेहमी. एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप छान चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील.
पनीर फाडून राहिलेलं पाणी असतं ना, ते कधीच टाकून द्यायचं नाही. ते तुम्ही वापरू शकता. जसं की मी रोज पीठ मळताना वापरून घेते ते, नाहीतर मी डाळ बनवताना त्याच्यात टाकते, पातळ भाजी बनवताना त्याच्यामध्ये टाकून घेते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आपण काही मिथ क्लिअर करूया. कमी खाल्ल्याने वजन लवकर कमी होतं, हे मिथ आहे. योग्य आणि बॅलन्स डाएटच हवा, त्यानेच वजन कमी होतं. दुसरी गोष्ट म्हणजे घराबाहेर पडूनच, फक्त जिमला जाऊनच वजन कमी होतं नाही. घरात बसल्या बसल्या वर्कआउट करून, त्याचप्रमाणे 70% डाएट ठेवून 30% एक्सरसाइज करून तुम्ही घर बसल्याही वेट लॉस करू शकता, आणि तेही खूप सेफ पद्धतीने. आपण म्हणतो खूप घाम आला म्हणजे फॅट लॉस झाला. मिथ आहे. खूप घाम आला म्हणजे वॉटर लॉस होतो, पण फॅट लॉस अजिबात होत नाही. क्रॅश डाएट बिलकुल सेफ नाही, ते खूप हार्मफुल आहे. कोणी म्हणत असेल ना 7 दिवसात 5 किलो वजन कमी झालं, पण ते खरं तर वजन कमी झालेलं नसतं, फॅट लॉस झालेला नसतो, ते वॉटर लॉस झालेलं असतं, आणि म्हणून तो आपल्याला फरक कोणी दाखवलं असेल तर ते दिसतो. इंटरमिटंट फास्टिंग हे मी करते आणि मला त्याचा खूप फायदा झालेला आहे. म्हणजे काय असतं ते, 16 ते 8 असा रेशो असतो. म्हणजे आपण 16 तास उपवास करायचा आणि 8 तासाची जी विंडो असते त्या दरम्यान खायचं, की खूप इझिली आहे. मी काय करते, संध्याकाळचे 6 वाजले ना तर त्याच्यानंतर काही खात नाही. संध्याकाळचे 6 ते सकाळचे 6, 12 तास, आणि ते पुढचे 4 तास 10 वाजता, म्हणजे 16 तास पूर्ण होतात आणि खूप इझिली पटकन होतात. कधी होतात तेही कळत नाही. 10 वाजले, फास्टिंग पूर्ण झाल्यानंतर मी अशी फळांची प्लेट घेते, छानपैकी मुलांनाही नाश्ता करायला बसवते आणि स्वतःलाही फळ खायला घेते. कोणतंही फळ असू दे, एक फळ घेते आणि ते स्वतःही खाते, आणि त्यासोबत तोच माझा नाश्ता होतो, आणि मग डायरेक्ट जेवणाचीच वेळ होते माझी. आपल्याला ना सगळंच माहिती असतं. म्हणजे ना जन्मलेल्या बाळापासून ते अगदी वृद्ध माणसांपर्यंत वजनाचं महत्त्व खूप असतं. काय कायांचं मसल वेट असतं, काय कायांचं ते जेनेटिकही असतं, आणि माझं तर खूप जेनेटिक आहे. लहानपणापासूनच खूप माझं वेट होतं, परंतु त्याच्यावर मी आता कंट्रोल करते आणि मला रिझल्टही छान मिळतं. खूप छान मस्त भरून प्लेट घेतलेली आहे. एका साईडला सॅलड घेतलेले आहेत, भाजी, डाळ आणि चपाती घेतलेली आहे. 2च्या जागी 1 चपाती केलेली आहे. कमी तेलातल्या भाज्या बनवलेल्या आहेत, आणि चावून खायचं आहे. मुलांसोबत हळूहळू, घाई करायची नाही. जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायचं नाही. 10-15 मिनटाचा ब्रेक घेऊन पाणी प्यायचं. जेवल्यानंतर वज्रासनात बसायचं, म्हणजे लवकर डायजेशन होतं. डायरेक्ट झोपायचं नाही. खूप छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत असतात, पण आपण त्या करतच नाही. डाएट म्हणतो, पण त्या सभोवताली फिरणाऱ्या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थितरित्या पालन केलं तरच ते सक्सेसफुल होतं. संध्याकाळची तयारी झालेली आहे. एका पातेल्यामध्ये असं ताक काढून घेतलेलं आहे डब्यामध्ये. त्यात काकडी, बीट, टोमॅटो आणि मोड आलेले कडधान्य सगळं असं मिक्स करून घेते, आणि ते मी खाते. म्हणजे त्याने एनर्जी पण येते, पोट भरल्याचा फील पण येतो, आणि जास्त क्रेविंग पण होत नाही. त्याच्यावर कंट्रोल येतो, आणि रोजचं रुटीन आहे. खूप शरीराला फायदे होतात. स्किन टोन पण खूप छान होतं, आणि आपण स्वतःवर प्रेम करायला लागतो, आणि खूप बिलकुल गिल्ट फील होत नाही. कधी माझं हे मिस होतं, माझं हे रोज फॉलो होतं असं अजिबात नाही. पण मी ती जर्नी तिथे संपली का? नाही. ही एक जर्नी आहे, ती कंटिन्युअस प्रोसेस आहे, ती एक आपल्या लाईफस्टाईलचा भाग आहे. त्यावेळी गिल्ट फील न होता 2 मिनिटापासून आपल्याला ते स्टार्ट करायचे, आणि सुरुवातीलाही हे शिकायलाच मला खूप टाईम गेला. परंतु मी हे सगळे छोटे टिप्स मी तुम्हाला जे सांगते ना, जे मी फील केले, अनुभवले, आणि मला त्याचा खूप फायदा झाला, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. आता चुकतो टाईम तो 5 ते 6 वाजताचा टाईम, ज्या दरम्यान खूप भूक लागलेली असते, छोटीशी झोप झालेली असते, आणि मग काय करते, असं चणे, फुटाणे किंवा मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवून ठेवलेले आहे. खूप इन्स्टंट, ट्रॅव्हलिंगमध्ये पण कुठं बाहेर गेलं, मुलांनाही पटकन देता येतो हातात, आणि स्वतःही खाता येतो, आणि खूप आवडतं माझ्या मुलांनाही आणि मलाही. लाडू खूप छान आणि हेल्दी ऑप्शन आहे. ज्यावेळी आपल्याला चहा, समोसा, जिलेबी या गोष्टींची आठवण येते ना,
त्या टायमिंगला हा परफेक्ट टाईम आहे की जेव्हा आपण चणे फुटाणे खाऊन आपली भूक थांबवू शकतो. कसं आहे ना, पोट फुल करायचं नाही आहे, पोट फक्त भरायचं आहे आणि ओव्हर ॲक्टिंग करायची नाही कोणत्या गोष्टीची. पाणी बघा, पाण्यावर व्यवस्थित लक्ष ठेवणं गरजेचं आहे. 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं, सिप प्यायचं आहे, एकदम प्यायचं नाही आहे. आणि खूप छान म्हणजे आपली बॉडी फंक्शन करायला सुरुवात करते, आपल्यालाही छान वाटतं. मग शेवटी एकच सांगेल, वेट लॉस ही एक कोणती रॅट रेस नाही आहे, ती एक जर्नी आहे. आणि थोडा स्वतःमध्ये बदल करत जा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. अशा छान वेट लॉस जर्नी आणि माझे रिअल अनुभव घेऊन येणार आहे. मलाही अजून खूप दूर जायचं आहे. आत्ताशी माझं 70 किलो वेट झालेलं आहे, 55पर्यंत न्यायचं आहे. ते काय बदल होतात, काय प्रेरणा मिळते हे पाहायला विसरू नका. नूतन फौजी चॅनेलवर फौजी लाईफसोबतच वेट लॉस जर्नी चालू आहे. आणि विसरू नका, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद. नूतन फौजी पत्नी चॅनेलला सबस्क्राईब करा. असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद.